श्री अधिक मास महात्म्य 25व्या अध्यायात पंचगौरी व्रतकथा सांगितली आहे, ती जाणून घेऊयात. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. एका भाविक जन सकळ मल महात्म अतिरसाळ. श्रवण केलिया तात्काळ झडे कलिमल निज निष्ठे. साक्षात लक्ष्मी नारायण तयाचा संवाद जान. येरलापनिका नवे जान करा श्रवण भावार्थ. श्री विष्णू साक्षात आपण लक्ष्मी ते म्हणे एक वचन. मलमास परम पावन करी श्रवण शुभानने. सकळ तीर्था माझी प्रयाग पूर्ण किंवा शस्त्रा माझी सुदर्शन. वेदा माझी सामवेद जान श्रेष्ठपण तया ते. व्रता माझी एकादशी सप्तपुरी माझी काशी. उत्तम स्नान गंगेसी भागीरथीसी जे विघडे. पुराणा माझी श्री भागवत अर्था माझी भगवद्गीतार्थ. शास्त्रा माझी वेदांत निश्चित मासात मलमास हा. या माझी उत्तमोत्तम प्रकारी संपूर्ण दाना ते जो अंगीकारी. सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी तरी जन्म फेरी निवारे. स्नानदान होम जप स्वाध्याय ऐसे जे तप. मलमासी करिता अमूप तरी नासे पाप तयाचे. दीपदानादि विप्रसेवन भावे कीजे ब्राह्मण संतर्पण. दानवस्तू कीजे दान तरी पावे सदन तो माझे. तयाचे शुष्क अथवा घोर पातकाचा मी न करी विचार. भस्म करी मी समग्र सत्वर नाही उशीर मज लागी. ऐसे वचन नारायणाचे आकर्णुनी लक्ष्मी वदेसाचे. स्वामी या महिमान याचे अधिकाधिक ऐकिले. हे स्वामी जनार्दन सर्वेश यथाशक्ती आचरे जो दानास. तरी इतुके पुण्य प्राप्त होय त्यास नवल वचनास वाटतसे. तरी स्वाभाविक कवनाला शक्तीनुसार दान धर्म घडला. कोण पावन कोण उद्धरला पाहिजे कथिला वृत्तांतू. ऐकून ऐसे उत्तर बोलता झाला सर्वेश्वर. मने कथानक परिकर श्रवण करी शुभानने. एक कमळ लक्षणे वरदे पुरातन इतिहास शुभदे. अरुंधती आणि पार्वती संवादे सुखप्रद श्रवण करी. एकदा कैलासा प्रती जाती झाली अरुंधती सती. नमोनिया पार्वती प्रती अनुवादा संतोषे. तव तो मलमासाचा दिवस प्राप्त होता त्या समयास. अरुंधती वचे देवीस ऐक वचनास माझिया. तू तव जगत्रय जननी साक्षात आदि भवानी. सदा वससी सनिधानी खंवांग पानी वश्य केला. कवन पुण्याची या कोटी पूर्वी आचरलीस गोमटी. ते मज निवेदी हातवटी बोलता होटी लाजे मी. मी तव ऋषी भार्या सत्य तुझ लागी सर्व असावे श्रुत. परिनेनतपणे असे पुसत न यावे कोपाते मज लागी. मास पक्ष वर्षे दिन कोठे नव्हे तुझे आगमन. टाकूनिया कैलास भुवन कोठे न जासी शुभानने. वृद्ध भ्रतार सदाचा पाही भस्मोद्धारण सदा देही. सुगंधी द्रव्याची वार्ता नाही लवथवीत गजचर्मे. उदक प्राशना तुंबिनी फळ भक्षावया पात्र नरकपाळ. ऐसे असे परित्रैलोक्य पाळ मनती अचळ अविनाशी. ऐशी अविनाशकाशी कवन पुण्य जोडले तयासी. ते कृपा करुनिया मजसी संकलित अर्थासी वदावे.
ऐकून अरुंधतीचे वचन देवी करी हास्यवदन, मग वदती झाली आपण गौरी रमन तोषकजे. मग वदतसे पार्वती सती ऐके बाई अरुंधती, भरता आमुचा भोळा पशुपती स्नेहे मज प्रती पाळीत. जेवी पुत्रा लागी कृपाळू माता स्नेहवृद्धी प्रतिपाळिता, तेवी माते भोळानाथ कृपा करीत स्नेह भरे. भ्रतारची कृपा परिपूर्ण असली या दुजे नाठवे जान, माहेर नाठवे तिये लागून भ्रतार पूर्ण स्नेहाळू. नाना परी विनोदे रीती समयी संतोषवी मजप्रती, हे तव पूर्वीची रीती तेही पद्धती वेगळीच. मी असता पितृगृही कुमारी दशा प्राप्त देही, ऐसे असता एके समयी दुर्वास आले भेटीसी. तपिया माझी शिरोमणी महाराज तो दुर्वास मुनी, तेने माझिया पितया लागुनी निवेदिली कहाणी ते ऐका. मलमास महिमा परिकर मुनिरावो वदला पार, तेथे चिमी होऊन तत्पर श्रवणरंध्री आकर्णिले. मग तेथेची बैसला हेत मीही आचरे नित्यानित्य, संपूर्ण साधिले से व्रत पिता करवीत उद्यापन. तया पुण्ये करुणी जान प्रसन्न झाला त्रिनयन, अर्धांगी ठाव देई म्हणून वदता तथास्तु ऐसे म्हणे. तोची व्रत प्रभावो फळला शंकरा ऐसा पती प्राप्त झाला. मलमास महिमा परिकर न भूतो न भविष्यती, ऐसे सांगता पार्वती बोलती झाली अरुंधती. मनी कृपा करून मज प्रती व्रतपद्धती निवेदीपे. मी व्रत संपादीन भावार्थे जान आचरेन, विना व्रते दानवीन निरर्थक जान जन्म हा. ऐसे बोलता विनयवानी ऋषी भार्या शिरोमणी, मग बोलती झाली भवानी तेची श्रवणी परिसवू. पार्वती मने शुभ कल्याणी ऐक हो माये साधवी शिरोमणी. मासा माझी प्रतिदिनी ऐक अरुंधती सुशीळे. द्वादशी संक्रांती पाही त्या विभागिल्या मासाच्या ठाई. प्रतिमासा ते पर्वे सर्वही पुण्यदेही आचरती. परिया मलमासाच्या ठाई संक्रांतीये ठावेची नाही. मनोन असकृत पाही मनती जान निश्चयेसी. म्हणून पर्वकाळ उत्तमोत्तम येथे कीजे दान धर्म. तेने योगे पार्वती रमण निजधाम वैकुंठी. येथे जे जे जैसे दान कीजे स्नानविधी आचरीजे. तैसे तैसे फळ पाविजे सायासन करिता अनायासे. ऐसे वाक्य वदता गौरी येरी मागुती नमस्कारी. मस्तक ठेवी चरणावरी मने कृपा करी स्वामिनिये. तरी मल महिमा अनुपम्य मज निवेदावा संपूर्ण. तुम्ही केले व्रत तेही जान करावे कथन मज लागी. स्वये मी अंगीकारीन तया व्रता लागी आचरेन. इतुके देई कृपादान करी पावन जननीये. ऐकोनी ऐसिया वचनाते उमा निवेदितसे येते. मने ऐके संपूर्ण व्रताते जे मी आचरले भामिनी. तेची कथिते तुझ लागुनी प्रातःकाळी स्नानाते सारुणी. चंद्रमौळी ते नमस्कारुणी बैसे पूजनी आदरे. षोडशोपचारे पूजा समस्त साहित्येसी यथास्थित. काही न्यून पदार्थात उने पडोने दी सर्वदा. मग अश्वत्थातळी आसन घालून बैसे निवांत मन. तेथे गौरी पंचकाते स्थापुन करी पूजन यथाविधी. गौरी पंचक माझिये माते ते मज आंदन दिदले से तियेने. करीतसे तेची मी पूजन भाव धरून अवधारी.
पंचामृतपूजा सोपस्कारी नित्यपूजिती पंचगौरी धूपदीपपुष्पे नानापरी अर्पी निर्धारी पूजनी सौभाग्यादी वस्त्रे कज्जल अर्पी दक्षिणेसी फलतांबूल नैवेद्य षड्रस सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे ऐसी पूजा संपूर्ण मासवरी करीतसे जानमी सुंदरी मग उद्यापना ते स्वीकारी तेही परी अवधारी पाचारुणी विप्रपंचकाते सहदंपत्यासी तयाते वस्त्र अलंकारादि सहिते भोजनाते षड्रस ऐसे करिता उद्यापन विप्रे दिदले आशीर्वचन अक्षयी सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रतासी ऐसे संपूर्ण मासवरी जान मौन्येची एक भुक्त करुण व्रत साधिले संपूर्ण फलपूर्ण प्राप्त झाले ऐसे व्रत माझिया आनंदाचे तू ते निवेदिले आजी साचे जरी आचरसी नेमाचे फलतयाचे प्राप्त होय हे व्रत करीती जानारी त्या पुत्र प्रसवती संसारी अक्षयी सौभाग्याची परी लाहे संसारी परिसाते संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने आकर्णिला सौरसा नमोनी उमेच्या चरण रजसा पुसोनी गृहा पातलिसे स्वगृही जाऊनिया त्वरे व्रतारंभ करीतसे आदरे पूर्ण होताच निर्धारे अखंड सौभाग्या ते पावली ख्याती जिची त्रिभुवनी पूजिते जिते सुरवर मुनी या व्रताची ऐसी करणी तुझला गुणी कती येली ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रति वदे शेषशायी अरुंधती पार्वती संवाद पाही वदला स्वदेही नारायण तोची कथा भाग आघवा निवेदिला श्रोतिया सर्वा भावे करुणी आचरावा मग पहावा प्रत्ययो ऐसे हे गौरी पंचक व्रत पूजा करावी नेमस्त तेने सौभाग्यवर्धन स्त्रियास पावे निश्चित आदरेसी आता अविश्वास अंतरी ग्रंथी न धरावा निर्धारी तेची वर्णू आता परी कथा बरी उत्तराध्यायी जे विश्वास न मानिती ग्रंथास तयाची व्यवस्था कैसी असे तेची परिसा सावकाश पुढती प्रसंगास आदरे जे बोलिला स्वये नारायण तेची कथू श्लोकाधारे करुण मनोनी न करावा अनुमान मानावे वचन दासाचे स्वस्ती श्रीमल महात्म ग्रंथ पद्मपुराण सारोद्धार संमत मनोहर सुत विरचित 25तमो अध्याय गोढा शुभं भवतु श्रीकृष्णार्पणमस्तु।